नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। एमकेएस गुरुकुल लर्न मराठी इझिली या चॅनलमध्ये आम्ही वेगवेगळे व्हिडिओज, लेसनचे व्हिडिओज करतच आहोत, पण त्याचबरोबर नवीन एक सेशन चालू केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आम्ही बुक रिव्ह्यूज देतो की त्यामुळे तुम्हाला एक गाईडलाईन मिळेल की कुठलं बुक रेफर करावं, त्याच्यामध्ये कंटेंट काय काय आहेत। सो याआधी तुम्ही 2 बुकचे रिव्ह्यू पाहिले असतीलच, ज्याच्यामध्ये एक जीवनदीप पब्लिकेशनचं इयत्ता 5वीचं बुक होतं आणि दुसरं नवनीत पब्लिकेशनचंच 5वीचं बुक होतं। पण हे जे बुक आहे जे गेल्या वेळी आपण रिव्ह्यू केलं त्यामध्ये मराठी बालभारती व्याकरण व भाषाभ्यास असं बुक आहे, पण आजचं जे बुक आहे ते डिफरंट आहे, वेगळं आहे। त्याच्यामध्ये उपयोजित लेखन असं टायटल आहे, म्हणजे अप्लाइड रायटिंग, आणि हे इयत्ता 7वीचं बुक आहे। ओके, ते जे आपण गेल्या वेळी रिव्ह्यू केलेलं ते 5वीचं बुक होतं, जे बेसिक होतं, ज्याच्यामध्ये ग्रामर होतं, आणि यामध्ये उपयोजित लेखन, मराठी उपयोजित लेखन इयत्ता 7वी म्हणजे अप्लाइड रायटिंग हे बुक आहे। आता हे बुक रिव्ह्यू करण्यापूर्वी जर मला एक विनंती करायची आहे की जर तुम्ही अजूनही आमच्या व्हिडिओजना आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमच्या चॅनलचे सगळे अपडेट्स मिळत जातील। आता ही जी रिव्ह्यू सिरीज आहे ती पण इम्पॉर्टंट आहे, कारण ती तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला पुस्तकाविषयी वेगवेगळ्या पुस्तकांविषयी समजेल की कुठलं पुस्तक तुमच्यासाठी योग्य आहे। तर तुम्हाला हे जर मिस करायचं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला आमचे व्हिडिओ जर खरोखर हेल्पफुल वाटत असतील तर त्यांना लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा। तर आता हे जे बुक आहे त्याच्यामध्ये काय आहे ते फ्रंट पेजला दिलेलं आहे। सो यू कॅन सी द फ्रंट पेज अँड अनालाइज व्हॉट इज इनसाइड द बुक। त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते इथे दिलेलं आहे आणि ते इंडेक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे, पण आपण डिटेल बुक यासाठी पाहणार आहोत की तुम्हाला त्यामुळे त्या बुकमध्ये एक्झॅक्टली काय आहे त्याची आयडिया येणार आहे। तर हे नवनीत पब्लिकेशनचं बुक आहे इयत्ता 7वीचं, त्याचं नाव आहे मराठी उपयोजित लेखन, म्हणजे मराठी अप्लाइड रायटिंग। आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ग्रामर पार्ट जो असतो ना तो आपल्याला इझिली कुठेतरी आपल्याला डेफिनेशन्स वर्गात शिकवले जातात, त्याच्यावरनं उदाहरणावरनं आपल्याला समजू शकतो, पण जे रायटिंग पार्ट आहे त्यासाठी तुम्हाला कशाची तरी गरज असते, गाईडलाईन्सची गरज असते। सो आय थिंक दिस बुक इज व्हेरी गुड फॉर guiding purpose in writing. Okay, it will act as a guide for you to write in that creative writing or essay writing किंवा comprehension जे आहे किंवा that लेटर रायटिंग जे आहे त्यासाठी हे बुक खूप चांगलं आहे असं मला वाटतं। पण आपण ते तुम्ही पुस्तक आतमध्ये काय आहे ते बघितल्यानंतर तुम्ही तुमचं ठरवू शकता की वेदर दिस बुक इज गुड ऑर इट्स हेल्पफुल फॉर यू ऑर नॉट। तर आपण आता पाहूया। हे जे बुक आहे ते स्पेशली ज्यांची मराठी लँग्वेज नाही आहे, म्हणजे CBSE ICSEच्या मुलांसाठी हे त्यांची मराठी लँग्वेज विचारात घेऊन हे पुस्तक लिहिलेलं आहे। सो दिस बुक इज स्पेशली फॉर CBSE ICSE किड्स स्टुडंट्स, कारण त्यांना मराठीची सवय नसते, त्यांचं रायटिंग एवढं चांगलं नसतं मराठीचं, आणि त्यांना इम्प्रूव्ह करण्यासाठी योग्य ती गाईडलाईन मिळत नाही। सो देर इज नो प्रॉपर गायडन्स हाऊ टू राईट डिफरंट सेक्शन्स ऑफ द अप्लाइड रायटिंग पार्ट। ओके, सो दिस इज अ व्हेरी गुड बुक आय थिंक। इन दिस केस अनुलेखनासाठी उतारे म्हणजे पॅसेजेस फॉर कॉपिंग। ओके, कॉपिंग म्हणजे जर तुम्हाला मराठी रायटिंग इम्प्रूव्ह करायचं असेल आणि तुम्हाला कोणी डिक्टेट केलं हे, आणि किंवा तुम्हाला समजा हे रायटिंग हे नुसतं तुम्ही वाचलत, मोठ्याने वाचलेत, तर तुमचं मराठी भाषेचा एक सराव होऊ शकतो की पॅसेजेस फॉर कॉपिंग, नुसतं कॉपी करण्यासाठी हे तुम्हाला उपयोगी पडू शकतात। श्रुत लेखनासाठी उतारे म्हणजे पॅसेजेस फॉर डिक्टेशन, तुम्ही हे लिहून बघू शकता, हे पॅसेजेस आहेत ते, म्हणजे तुमचं मराठी इम्प्रूव्ह होऊ शकतं। प्रकट वाचनासाठी उतारे म्हणजे पॅसेज फॉर लाऊड रीडिंग, मोठ्याने वाचण्यासाठी काही पॅसेजेस दिलेले आहेत। त्याच्यानंतर चित्रवर्णन म्हणजे पिक्चर डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। आकलन म्हणजे कम्प्रेन्शन, म्हणजे उतार्यावरील प्रश्नोत्तर तुम्हाला सोडवायची आहेत। पत्रलेखन त्याच्यामध्ये इन्फॉर्मल लेटर दिलेलं आहे, म्हणजे फॅमिलीला वगैरे तुम्ही जे लेटर लिहिता किंवा
मित्राला लेटर लिहितात ते इन्फॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र, त्याची खूप सारी उदाहरणं ह्या पुस्तकात दिलेली आहेत. एसे रायटिंग जो आपला कॉमन प्रकार आहे, आपल्याला 5वी पासून एसे रायटिंग हे लागतंच आणि आपल्याला वेगवेगळ्या विषयावरचे निबंध असतात. देर आर डिफरंट टॉपिक्स गिवन इन द एक्झाम ऑल्सो अँड फॉर प्रॅक्टिस ऑल्सो. सो हाऊ टू राईट दिस डिफरंट एसेस, सो दिस इज गाईडलाईन फॉर यू. संवाद लेखन म्हणजे डायलॉग रायटिंग आणि कथा लेखन म्हणजे स्टोरी रायटिंग. सो फॉर ऑल दिस टाइप्स दिस बुक इज व्हेरी हेल्पफुल. तर आपण आता शॉर्टली या पुस्तकामध्ये काय आहे ते बघूया. ज्यांना आपलं मराठी रायटिंग इम्प्रूव्ह करायचं आहे, दोज हू वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर मराठी रायटिंग, दे कॅन copy such kind of passages. Okay, so it is helpful in pronouncing the words and understanding the exact spellings of the words. These passages are helpful. त्याला म्हणतात passages for copying. ओके, अनुलेखनासाठी उतारे. यामध्ये जोडाक्षरे, जोड शब्द, विरामचिन्ह याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे व्हाईल रायटिंग यू शुड बी केअरफुल फॉर डिफरंट पंक्च्युएशन्स और कंपाऊंड वर्ड्स और जोड शब्द म्हणजे जे कनेक्टेड वर्ड्स असतात. सो फॉर दिस पॅसेजेस आर व्हेरी हेल्पफुल. पॅसेजेस फॉर लाऊड रिडिंग असं त्यांनी दिलंय. हे तिसरा टॉपिक आहे, पॅसेजेस फॉर लाऊड रिडिंग. यामध्ये पॅसेजेस दिलेले आहेत आणि त्याच्या खाली त्याचे कठीण शब्द सुद्धा दिलेले आहेत. मिनिंग्स ऑफ हार्ड वर्ड्स आर ऑल्सो गिवन. सो दिस इज फॉर यू कॅन रीड दिस पॅसेजेस अँड अंडरस्टँड. You can read these passages loudly and understand the meaning of these words. Difficult meanings or hard words are given here, so you can analyze whether you are understanding these passages or not by using these words. So such kind of information, म्हणजे not only they have given the passages but hard words are also given. This is very important point, so that you should not miss. It's very easy for you to understand a passage. आता जो महत्त्वाचा भाग आहे, आपल्याला पहिल्यापासून जे अगदी 2री 3री पासून आपल्याला छोटं छोटं पिक्चर डिस्क्रिप्शन दिलेलं असतं, चित्रवर्णन, त्याची इथे त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्याची छोटी छोटी वाक्य दिलेली आहेत. सो यू कॅन प्रॅक्टिस these lines or you can practice yourself with the help of these sentences given in the book. म्हणजे कसं लिहायचं आहे, छोटी छोटी वाक्य त्यांनी कशी बनवून दिली आहे, त्याची उदाहरणं दिलेली आहेत. सो इथे 3 ते 4 उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत, 5 उदाहरणं दिलेली आहेत. इथे सुद्धा एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर चित्रवर्णनाच्या प्रॅक्टिससाठी इथे 2 पिक्चर्स आपल्याला दिसत आहेत. सो यू कॅन राईट हिअर by reading all these picture descriptions. You will get an idea how to write these picture descriptions. So here they have given 2 examples. नेक्स्ट इज आकलन म्हणजे कंप्रेन्शन. आता हा थोडासा कठीण पार्ट असतो मराठी पेपरमध्ये. यामध्ये अनसीन पॅसेज दिलेला असतो आणि तुम्हाला त्याच्यावरची उत्तरं लिहायची असतात. मग या पुस्तकामध्ये असे बरेच उतारे दिलेले आहेत. उदाहरणार्थ इथे एक उतारा दिलेला आहे किंवा या फर्स्ट पेजवर एक पॅसेज दिलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता हा पॅसेज आहे आणि त्याच्यावरती प्रश्न दिलेले आहेत. सो यू कॅन रीड द पॅसेज अँड यू कॅन सॉल्व द क्वेश्चन आन्सर्स गिवन बिलो. यामध्ये तुम्ही पॅसेज वाचून त्याचा अर्थ समजून घेऊ शकता आणि त्याचे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. फॉर युअर रेफरन्स दे हॅव गिवन द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स नेक्स्ट टू द question section, that is answer section is there, and here they have given the answers of all these questions. You can see इथे आन्सर्स त्यांनी दिलेली आहेत आणि त्याचबरोबर इथे हार्ड वर्ड्सचे अर्थ पण दिलेले आहेत. सो दिस इज रिअली हेल्पफुल. मला असं वाटतं की हे खूप हेल्पफुल आहे कारण तुम्हाला इथे सगळं त्यांनी रेडीमेड करून दिलेलं आहे. सो यू कॅन प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला जर तुम्ही अशा गोष्टींची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला एक आयडिया येईल की कशा प्रकारे पॅसेजेसची आन्सर्स केली जातात आणि ती सॉल्व केली जातात. तर तुम्हाला इथे असे त्यांनी बरेचसे पॅसेजेस दिलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिससाठी त्याची खूप मदत होईल.
पत्रलेखन या सेक्शनमध्ये त्यांनी अशीच अनेक पत्र दिलेली आहेत, 3-4 पत्र दिलेली आहेत, ज्याच्यामुळे पत्र कसं लिहायचं ह्याची आयडिया तुम्हाला नक्कीच येईल. ही स्पेशली इन्फॉर्मल लेटर्स आहेत, म्हणजे अनौपचारिक पत्र, ज्याच्यामध्ये आपण फॅमिली मेंबर्सना किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना पत्र लिहितो त्या प्रकारामध्ये. सो इन दिस टाईप दे हॅव गिवन 4-5 एक्झाम्पल्स ऑफ हाऊ टू राईट लेटर. इथे व्यवस्थित त्यांनी ॲड्रेस किंवा आपलं सुरुवातीचा पॅराग्राफ, पहिल्या पॅराग्राफमध्ये काय यायला पाहिजे, त्याची सुरुवात कशी करायला पाहिजे, दुसरा पॅराग्राफ कसा असायला पाहिजे आणि त्याचं एंडिंग कसं असायला पाहिजे याची व्यवस्थित त्यांनी सुटसुटीतपणे दे हॅव गिवन द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ लेटर रायटिंग. त्यामध्ये मोठ्या भावाला किंवा मित्राला पत्र असं त्यांनी या प्रकारची उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. इथे त्यांनी एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिससाठी अजून 2 लेटर्स दिलेली आहेत, ज्याच्यात तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता. आणि 5 पत्रांची उदाहरणं, देर आर 5 लेटर्स विच आर गिवन फॉर रीडिंग अँड हिअर 2 लेटर्स आर देअर दॅट आर गिवन फॉर द प्रॅक्टिस रायटिंग. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एसे रायटिंग. वर्णनात्मक निबंध म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह एसे कसे लिहायचे, तर त्याच्यामध्ये त्यांनी इथे एक चित्र दिलेलं आहे, पिक्चर दिलेलं आहे आणि त्या पिक्चरमध्ये पॉइंट्स दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही समजा तुम्हाला शाळा, माझी शाळामध्ये तुम्हाला काय काय पॉइंट्स यायला पाहिजेत ते त्यांनी इथे दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर त्या पॉइंट्सच्या आधारे त्यांनी खाली तुम्हाला निबंध सुद्धा लिहून दिलेला आहे. म्हणजे त्या पॉइंट्स डोक्यात ठेवून तुम्ही निबंध कसा लिहू शकता त्याचं उत्तम उदाहरण आहे. पॉइंट्स, these points you can write an essay. So such kind of points are given, such kind of examples are given in the essay writing. These are descriptive essays. त्यानंतर इथे दुसरा एक एसे आहे, हा शाळेचा एसे आहे. मग शाळेबद्दलचे जे पॉइंट्स आहेत ते त्यांनी इथे दिलेले आहेत. त्याचबरोबर इथे त्यांनी डिफिकल्ट वर्ड्सचं मिनिंग दिलेलं आहे. इथे दुसरा माझा आवडता पक्षी आहे, त्याच्यामध्ये मोराचं उदाहरण दिलेलं आहे. The points are given over here and again they have written the essay so that you will get an idea how to write an essay. See, almost 14 essays they have given, different essays are given, so this is really helpful book. And the meanings of the hard words are also given. Different topics they have covered in this book, and for practice also they have given the space. अनुभव लेखन म्हणून एक प्रकार आहे, ज्यामध्ये आपण आपल्या एक्सपिरियन्सने एसे लिहितो. ओके, म्हणजे समथिंग यू हॅव एक्सपिरियन्स इन युअर लाईफ अँड दॅट यू आर रायटिंग, दॅट इज कॉल्ड एज अनुभव लेखन. ओके, त्यामध्ये एक पावसाळी आठवण म्हणजे पावसात तुम्हाला काय अनुभव आला, किंवा माझा मित्र मैत्रीण, म्हणजे तुम्हाला स्वतः लिहायचं आहे तुमच्या अनुभवातून, बाय युअर एक्सपिरियन्स और विथ युअर एक्सपिरियन्स यू नीड टू राईट समथिंग एसे, सम एसेज यू नीड टू राईट. आणि त्याची पण त्यांनी खूप सारी उदाहरणं दिलेली आहेत. एसे लेखनामध्ये आत्मकथन. ओके, आत्मकथन म्हणजे कुठली तरी, आता इथे कापडी पिशवी, सो कॉटन बॅग इज स्पीकिंग दॅट मनोगत, म्हणजे तिचं काय, कापडी पिशवीचं तिच्याबद्दलचं काय मत आहे. सो द थॉट्स ऑफ कॉटन बॅग, हे सगळं म्हणजे याला म्हणतात आपण आत्मकथन. म्हणजे ती स्वतः जर बोलायला लागली तर ती कसं बोलेल, या आत्मकथन प्रकारामध्ये सुद्धा निबंध येतात आणि त्याची सुद्धा काही उदाहरणं या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. कल्पनात्मक निबंध असा हा एक प्रकार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही इमॅजिन करता, इमॅजिनेटिव्ह एसेज, ज्याच्यामध्ये तुम्ही इमॅजिन करता की हे असं झालं तर काय होईल, त्याच्यावरती जे एसेज आहेत त्याची सुद्धा त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. सो एसे हा प्रकार खूप व्यवस्थितपणे या पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे. ज्यांना एसे लिहिताना खूप प्रॉब्लेम्स येतात, इफ यू आर फाइंडिंग difficult to write an essay, or if you want to improve your essay writing, then this book is really good. I think you should have it. इंग्रजीमध्ये तुम्हाला संवाद लेखन म्हणजे डायलॉग रायटिंग असा एक प्रकार असतो, सेम मराठीमध्ये सुद्धा आहे आणि त्याची उदाहरणं या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने दिलेली आहे. त्याच्यामध्ये भाऊ व बहिणी यांच्यातील एक संवाद दिलेला आहे. सो दॅट इज अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन ब्रदर अँड सिस्टर, और डायलॉग रायटिंग बिटवीन ब्रदर अँड सिस्टर, देन डॉक्टर अँड पेशंट, अशी यामध्ये 4-5 उदाहरणं दिलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की डायलॉग रायटिंग कसं करायचं. लास्ट पार्ट आहे तो म्हणजे कथा लेखन म्हणजे स्टोरी रायटिंग. स्टोरी रायटिंग म्हणजे मुद्द्यावरून points are given, and with the help of given points you need to write a story. So in this book there are 4-5 examples of different stories are given in every part of the writing, that whether it's essay or dialogue writing
or story writing, hard words are given, so that is very useful and helpful for you. So this book is also useful for story writing, as there are lot of examples are given and practice stories are also given. At the last but not least, the books, ह्या पुस्तकांची किंमत आहे ती खूपच कमी आहे. The very less that price for these books, so it is easy for you to buy this book, purchase this book, and you can keep a copy with you. कारण खरोखरच ही पुस्तकं म्हणजे जर तुम्ही विचार केला तर 70 रुपये आपले, एखादी नोटबुक घेतली तरी आपले 70 रुपये, 70 rupees we are spending for a notebook. So if you are buying such kind of books, then I'm sure that these books are really helpful for you and you should read these books to improve your मराठी. तर तुम्हाला हे जर हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटत असेल किंवा तुम्हाला त्याच्यातनं एक गाईडलाईन मिळत असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. धन्यवाद. आणि बाकीच्या व्हिडिओंच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेल्या आहेत, सो यू कॅन चेक फॉर अदर बुक्स. थँक्यू व्हेरी मच.